5,000 जेवू घालणे. योहान 6:1-13. यानंतर येशू गलील म्हणजे तिब्रियास समुद्राच्या पलीकडे गेले. एक मोठा जनसमुदाय त्यांच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे येशू करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन चढले आणि तिथं आपल्या शिष्यांसह बसले. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. येशूने आपली दृष्टी वर केली आणि पाहिले, एक विशाल लोकसमुदाय त्यांच्याकडे येत आहे. ते पाहून फिलिप्पाला म्हणाले, आम्ही कुठून भाकरी विकत घ्याव्या की लोकांना खाव्यास द्यावी? त्यांनी फिलिप्पाची परीक्षा घेण्यासाठी असे म्हणाले, कारण आपण काय करणार हे त्यांना ठाऊक होते. फिलिप्पाने उत्तर दिले, त्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. येशूच्या शिष्यांपैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यांना म्हणाले, इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना ते काय आहे? येशू म्हणाले, लोकांना बसवून द्या. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते ज्यांच्यावर लोक बसले. पुरुषांची संख्या जवळपास 5,000 होती. तेव्हा येशूंनी त्या भाकरी घेऊन धन्यवादाची प्रार्थना केली आणि लोकांमध्ये वाटून दिल्या. त्या मासोळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. लोक खाऊन तृप्त झाल्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. म्हणून शिष्यांनी त्यांना गोळा केले आणि त्या तुकड्यामधून 12 टोपल्या भरल्या, जे लोकांनी खाल्ल्यावर जवाच्या 5 भाकरीमधून उरले होते.